आज आपण मस्तपैकी वांगी बटाट्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेऊन मीठ टाकलेलं आहे। तर आता इथे मी वांगी कट करून घेते। तर अशी लांब लांब स्लाइसने वांगी कट करायची आहे। तर इथे मी सगळी वांगी कट करून पाण्यामध्ये टाकते आणि बटाटे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहे। इथे मी बटाटे पण कट करून पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता स्वच्छ असे 2-3 वेळा धुवून घ्यायचे। तर पाणी सगळं मी काढून टाकलं। आता त्यामध्ये मसाले टाकते, लाल तिखट, हळद, जिऱ्याची पावडर, गोडा मसाला आणि इथे काळा मसाला घेतलेला आहे, गरम मसाला आणि थोडंसं लिंबूचा रस आणि छान हे सर्व मसाले वांगी आणि बटाट्याला मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले मी असे 5 मिनिटं लावून ठेवते आणि थोडंसं मी तेल टाकलं। तेल सुद्धा छान असं वांगी बटाट्याला चोळून घ्यायचं। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी ठेवते। आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। तर इथे मी भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडेसे मी सफेद तीळ घेतलेले आहे आणि इथे वाटण तयार केलं। तर इथे आपल्याला फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचा आहे। गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं। तेलामध्ये छान असा कांदा परतवून घ्यायचा। थोडासा कढीपत्ता टाकला आहे। आता हे वाटण तयार केलेले आहे ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे। वाटण परतून झाल्यानंतर टोमॅटो पण छान असे परतवून घ्यायचे। इथे आता आपल्याला वांगी बटाटे छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचे। इथे मी थोडंसं पाणी टाकते आणि पुन्हा छान हे मिक्स करून घ्यायचे। तर इथे आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। इथे मी थोडंसं पाणी टाकते आणि छान हे सर्व मिक्स करून घ्यायचे।
कढईवर मी प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावर थोडंसं गरम पाणी टाकलं आणि भाजीमध्ये पण गरम पाणीच टाकायचं, म्हणजे त्यातले बटाटे छान पटकन शिजतात. मी ताटातलं पाणी होतं ते सुद्धा मी त्यामध्ये टाकलं आणि इथे बघा भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे आणि एकदम चवीला छान अशी लागते. तर त्यावर मी थोडेसे 2 चम्मच मी शेंगदाण्याचा कूट करून टाकलेला आहे. तर हे कूट सर्व मिक्स करून घ्यायचा. तर इथे मी पुन्हा झाकण ठेवलेलं आहे. तर आता बघा भाजी आपली छान तयार झाली आणि इथे बटाटे पण शिजलेले आहेत. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि भाजी चवीला खूप छान झालेली आहे. इथे बघा आपली वांगी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.